आणि आता बातमी आहे अतिशय महत्त्वाची। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही दिवस उरलेत, पण या सरत्या वर्षाच्या शेवटी महाराष्ट्रासाठी दोन गुड न्यूज आहेत। यातली एक म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता काही दिवसात म्हणजे वर्षाच्या अखेरपर्यंत मिळणार आहे, तर दुसरी गुड न्यूज म्हणजे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील वर्षभरात 6 लाख इतकी घरं बांधली जाणार होती, पण आता त्याऐवजी 19.5 लाख घरं बांधली जाणार आहेत। केंद्राने आणखी 13.5 लाख घरं बांधण्यासाठी परवानगी दिल्यानं महाराष्ट्राला नव्या वर्षासाठी हे नवं गिफ्ट मिळालंय असंच म्हणावं लागेल। लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा याच महिन्याच्या अखेरीस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळेल? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत यावर्षी आपल्याला केंद्र सरकारने 6.5 लाख घरं मंजूर केली होती। ते टार्गेट वाढवण्यात आलेलं आहे। अतिरिक्त 13 लाख घरं आपल्याला देण्यात आलेली आहेत। एकूण आपण विचार केला तर जवळपास या वर्षी केंद्र सरकारच्या वतीनं महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे।